सासूबाईंनी दिली ऑर्डर. म्हणाल्या दरवेळेस आपण दुधी भोपळ्याची भाजीच करतो, आज काहीतरी वेगळं करूया. मग काय, घेतला भोपळा, त्याचे साल काढून घेतले व असे त्याचे बारीक तुकडे करून घेतले. सगळे भोपळ्याचे तुकडे मी बारीक किसणीवरती किसून घेतले. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आपला भोपळा किसून झालेला आहे. त्यानंतर एका ताटात 2 चमचे गव्हाचे पीठ, 2 चमचे ज्वारीचे पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आपल्याला जो आपण किसून घेतलेला भोपळा आहे तो त्याचे चांगले पाणी पिळून काढायचे आहे आणि मग तो भोपळा आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी त्याचे पाणी सगळे स्क्वीज करून काढलेले आहे आणि भोपळ्याचा किसलेला भोपळा हा त्यामध्ये टाकलेला आहे. त्यावर 2 चमचे हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा लाल तिखट, थोडेसे पांढरे तीळ व धना पावडर, चवीनुसार मीठ व चिरलेला कांदा व कोथिंबीर घातलेली आहे. त्याचबरोबर थोडीशी मिरची व लसूण टेचून टाकलेला आहे. अशा प्रकारे मऊसूत थालीपीठचे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडेसे आपले हे पीठ मऊ राहिले पाहिजे. थोडा वेळ पीठ भुजून द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक सुती कापड घ्यायचे आहे. रुमाल किंवा तुम्ही दुसरे कोणतेही सुती कापड घेऊ शकता. सुती कापड घेण्याआधी ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याला आपल्याला पोळपाटावर अंतरायचे आहे. त्याच्यावरती आपल्याला पाणी टाकायचे आहे व पाणी टाकून आपल्याला चांगले गोलाकार थालीपीठ थापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी गोलाकार थालीपीठ थापून त्यामध्ये होल केलेले आहेत, म्हणजे आपले थालीपीठ सगळ्या बाजूने चांगल्या पद्धतीने भाजून निघते. झालेले थालीपीठ मी तव्यामध्ये टाकलेले आहे व त्याच्यावरती लगेचच झाकण ठेवलेले आहे. थालीपीठ करताना एक महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही कांदा टाकायला विसरू नका. म्हणजे कांदा जर टाकला ना थालीपीठ खाताना आपल्याला तो कांदा लागतो दाताखाली, तर तेव्हा थालीपीठ अतिशय चविष्ट लागते. त्याचप्रकारे ज्यावेळेस आपलं पीठ भिजायला ठेवतो एक 5 ते 10 मिनटं आपण, त्यावेळेस कांद्याचा जो अर्क असतो तो थालीपीठमध्ये उतरतो. त्याच्यामुळे थालीपीठाची चव अजूनच वाढते. त्याच्यामुळे ही टीप नक्की फॉलो करा. अशा प्रकारे मी माझे सर्व थालीपीठ करून घेतलेले आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या मिरचीसोबतही सर्व करू शकता. अशा प्रकारे थालीपीठ करून तुम्ही सुद्धा तुमच्या सासूबाईंना खुश करू शकता. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.